गारपोली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला फलंदाज देखील लगेच पाठवा. फलंदाज लगेच पाठवा. बघा ज्या मैदानामध्ये येण्याच्या रस्त्यावरती ज्या बाईक पार्क केल्यात ना त्या थोड्याशा बाजूला काढा, कारण वाहतुकीसाठी तिथे अडथळे निर्माण होतोय. येस थँक्यू मयूर. परंतु जाऊया आपण या ठिकाणी आदरणीय वसंतदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल वसंतदादांना की आपण वसंतभाई पालांडे यांना की आपण या मंचाच्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते अगदी कर्जत तालुक्याचा गौरव या ठिकाणी आपण करणार आहोत, ज्याने ISPL मध्ये फार महत्त्वपूर्ण कामगिरी कर्जत तालुक्याचं नाव एका उंचीवरती नेऊन ठेवलं आहे. त्या साहिल लोंगलेचा सन्मान या ठिकाणी वसंतदादा पालांडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. महत्त्वपूर्ण सन्मान आपण पाहतोय. आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसदरी वाडी यांच्या वतीने पळसाई चषक 2025 आणि या पळसाई चषकामध्ये करत आहोत आपण कर्जत तालुक्याचा सन्मान. खऱ्या अर्थाने ज्याने एक उंची गाठली, क्रिकेटच्या दर्जातलं नाव त्याने मात्र ISPL मध्ये गाजवलं, तो साहिल लोंगले या ठिकाणी त्याचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वसंतदादा पालांडे यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि महाराजांची प्रतिमा असलेला हे सन्मान चिन्ह ती मात्र साहिलला भेट दिला जाते. अर्थातच असताना स्वीकार करायचे मनस्वी दोन्ही मान्यवरांचे आभार आणि वलयात कॉम्बॉक्सकडे जिथे आवाज ऐकाल तुम्ही अर्थातच मयूरजी कांबळे यांचा. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. सेकंड राऊंडची पहिली लढत गारपोली आणि नेवाळी या दोन टीम दरम्यान ई पोलची लढत आहे. सगळ्यांचं पण पुन्हा एकदा स्वागत करूया. यानंतर तुम्हाला 40+ प्रेक्षणीय सामना बघायला मिळेल. सगळ्यांचं मनापासून स्वागत. सलामीची जोडी अजिंक्य बेलोस आणि त्याच्या बरोबरीने संकेत आणि बॅटिंग बॉलिंगसाठी आलाय अभि. पहिलाच लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला गेलाय. बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पहिलाच बॉल अगदी ऑन साइडला होता. फटका मारण्याची सुवर्ण संधी होती, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक चालू आहे. सगळे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आतमध्ये बघायला मिळतात आणि अशा परिस्थितीचा फायदा घेतलाय तो नेवाळी टीमने. जे हनुमान नेवाळी आणि त्यांच्या विरोधामध्ये गारपोली. हा सेकंड राऊंडचा सामना, 4 षटकांची लढत. गारपोली प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा ट्रॅकर पाठीमागच्या दिशेने लॉलीपॉप बॉल त्याला फेकून दिलाय पळसदरी गावामध्ये. षटकार. वापर करण्यात आला. मॅच बॉल देखील येतोय. धाव फलक आता डबल फिगर मध्ये 10 धावा धाव फलकावरती येत आहेत. आज 10 सामने आहेत. इथून प्रेक्षणीय सामना बघायला मिळेल आणि त्यानंतर मग रेग्युलर लॉट्सला सुरुवात होईल. पहिला सामना तुम्हाला वर्णे आणि त्यांच्या विरोधामध्ये होराले बघायला मिळेल. ते फ्रेश स्लॉट्स असेल. व्यासपीठावरती आपण बघतोय पाठीमागच्या दिशेने पुनश्च मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक असं वाटलं की कॅच साठी इंटरेस्टेड आहे, परंतु फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. तिथे मिळतील धावा. दोन धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 12 धावा. व्यासपीठावरती कर्जत तालुक्याचा मान सन्मान अभिमान, ज्याने ISPL मध्ये ॲज अ टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावरती केल्या आणि एक वेगळीच चर्चा होती आपल्या रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये साहिल लोंगलेची. आज तो आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊया, त्याचं स्वागत करूया. वेगवान बॉल अगदी वेगाने टाकला पाठीमागच्या दिशेने. खरं तर पुनश्च मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बऱ्याचशा वेळानंतर डॉट बॉल आलाय. गारपोली टीमला हेच करायचंय. काल मला असं वाटतं एक सामना जिंकले, आज दुसरा सामना खेळण्यासाठी आलेत. प्रत्येक दिवशी एक सामना आहे.
कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळती आहे. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 13 धावा 13. सुरुवात चांगली झाली कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर डबल आली, 12 ऑलरेडी होत्या, एक सिंगल आली, एक डॉट बॉल आलाय. म्हणजे या षटकामध्ये मी म्हणेन ज्या धावा पाहिजे होत्या त्या आल्यात जय हनुमान क्रिकेट संघ नेवाळी टीमसाठी. हाफ ट्रॅकर बॉल संकेतसाठी बन्नाट वेगाने धाव घेण्याचे प्रयत्न तिथे सुरू झालेत आणि आता मात्र 22ची धाव कंप्लीट होती. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 14 या आकड्यावरती. 14 धावा. पळसाई चषक 2025 पळसदरी गाव आणि पळसदरी वाडीचं हे आयोजन. पहिलं षटक संपलंय, पंच आम्हाला इशारा करतात आणि धाव फलक पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 14 धावा. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी राहिली नेवाळी टीमची. जर या मॅच मध्ये 50 एक टार्गेट जर सेट झालं तर मग डोकेदुखी होऊ शकते गारपोली टीमसाठी या सामन्यामध्ये. गोलंदाजीसाठी आलाय अक्षय आलाय बॉलिंग करण्यासाठी. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, ऑन साइडला 3, एक लॉंग ऑफ आपण बघतोय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय. असे 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना बघायला मिळतील. गारपोली आणि नेवाळी लढत आपण एन्जॉय करतो. इथून 40+ प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटेल येईल. अक्षय आलाय बॉलिंग करण्यासाठी आणि समोर आहे तो संकेत. खोलात टाकलेला बॉल, अगोदर बॅट फिरली, नंतर शेडू गेला. अगदी स्लोअर होऊन हाताळण्यात आला होता. पहिलाच बॉल चांगला पडतो खेळपट्टीवरती. हेच करायचे गारपोली टीमला की पहिल्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्तीत जास्त धावा आल्यात. हे कसं तरी आता कमी करायचं, या षटकामध्ये थोडंसं इकॉनॉमिकल राहायचंय हा प्रयत्न. इथे आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पापर्यंत थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवलाय. अक्की काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. धाव फलक तिथे स्थिरावलाय ते 14 या आकड्यावरती. 14 धावा. लेफ्टी बॉलरला आणि बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्क होत नाहीये आणि पंचांचा तर इशारा येतोय थर्ड अंपायरचा. व्हाईट बॉल साठी रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. बॅटिंग रिव्ह्यू आहे. दोन्ही टीमला पण एक रिव्ह्यू दिलेत वेस्ट साइड आणि व्हाईट बॉल साठी. आणि आता चेक केलं जाईल. अजिंक्यच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. फार डिलिव्हरी लीगल बॉल आहे. अगदी बॅटच्या बाजूने जाणारा हा बॉल, डॉट बॉल मात्र खेळपट्टीवरती होतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. मागच्या मॅच मध्ये देखील नेवाळी टीमने रिव्ह्यू घेतला, तो अनसक्सेसफुल झाला. या मॅच मध्ये देखील एक रिव्ह्यू त्यांचा आता त्यांनी गमावलाय. सो इथून पुढे रिव्ह्यू नसेल याकडे लक्ष असू द्या. इथे फटका तर फसलाय. अक्षय चेंडू खाली पुनश्च आलाय आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. संकेतला मात्र इथे जीवनदान मिळतं. असं वाटलं की सोपा जेल आहे. चांगली बॉलिंग करतोय, लगातार 3 डॉट बॉल. त्याचं प्रेशर आलं संकेतवरती. त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, फटका फसला आणि तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याचे चान्सेस देखील त्याने असफल ठरून दाखवलेत. धावफलक 15 धावा. धावा फलकावरती अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. येथे आडवा बाटणे गेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. या 6 धावसंख्येने 21 धावा धाव फलकावरती. संकेतने एका बाजूने वारंवार निर्धाव चेंडूचा खेळ केला आणि तदनंतर जसा अजिंक्य स्ट्रायकर एंडवरती आला, पहिलाच बॉलवरती ठोकला. अक्षयच्या विरोधामध्ये षटकार. आणि अक्षयने जी चुकी केली ना त्याचं मी म्हणेन त्याला मोबदला देखील मिळालाय. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण आता झालंय. बॉल द बॉल. कोणत्याही क्षणाला चेंडू गेला, फुटला, हरवला, खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. याकडे तुमचं लक्ष असू द्या. या मैदानावरती बरेच चेंडू गेलेत काल. हा इतिहास आहे मैदानाचा. सो नवीन चेंडू दिला जाईल. कोणत्याही क्षणाला बॉल जरी गेला, जर मॅच बॉल आला असेल तर तो द्या.
धावफलक पोहोचवलंय 21 धावा. अक्षय पुनश्च बॉलिंग मार्क वरती. इथे आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का असं वाटलं बॉल पर्यंत, ऋषी पोहोचेल परंतु तिथे पोहोचत नाहीये. 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत अजिंक्यच्या माध्यमातून आणि या 2 धावा संख्येने षटक क्रमांक दुसरं देखील संपुष्टात येईल. 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा 23. षटकांच्या धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 23 धावा 23. आणि एका बाजूने मी म्हणेन एकात एक किल्ला लढवतोय तो अजिंक्य बेलोसे आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. यानंतर लढत असेल होराले आणि वर्णे. टॉस साठी आपण रिपोर्ट करायचे. जसे 2 षटके संपतील होराले टीमचा कॅप्टन आणि वर्णे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्ट करायचंय. 2 षटकं संपली. धावफलक पोहोचले 23 धावा 23. अजिंक्य एकाती केला लढवतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून, परंतु दुसऱ्या बाजूने संकेतने 4 चेंडू फेस केलेत. फक्त एकच धाव त्याच्या बॅट मधून बघायला मिळाली आहे. त्याला देखील थोडंसं आता ऍक्सेलरेशन करावं लागेल, धावा बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी. बॉलिंग साठी आलाय ऋषी 3ऱ्या ओव्हरमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा अविनाश पालांडे आम्हाला कळवत आहेत. 1 ने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 धावा प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सेकंड राऊंडची ही पहिली लढत सुरू आहे. विनंती असेल ओराले टीम आणि त्याच्या विरोधात वर्णे टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी मध्यंतराला यायचंय. ओराले आणि वर्णे टीम. इथे फटका तर असं वाटलं फसलाय परंतु गेला लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. संकेतच्या बॅट मधून आला षटकार. संजयजी महाडिक साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 100चा कॅश प्राइज दिला जाईल नेवाळी टीमला. धावफलक पोहोचलंय 30 वरती. जय हनुमान क्रिकेट संघ नेवाळी टीमचं ऍक्सेलरेशनला आता सुरुवात केली. संकेतने पहिलाच बॉल वरती षटकार मारला ऋषीच्या. खोलात टाकलेला बॉल, आणखी एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा उत्तुंग असा षटकार. षटकार आरुष 11 वर्णाई वर्णे आणि होराले टीम आपण टॉस साठी या. येथे आणखी एक मोठा फटका मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे आणि षटकारांची हॅट्रिक ठोकतोय संकेत. फलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये तब्बल लगातार 3 निर्धाव चेंडू खेळले आणि हाच तो संकेत ज्याने ऋषीवरती अक्षरशः आक्रमण केलंय. लगातार 3 षटकार, त्यामध्ये एक व्हाईट बॉल, म्हणजे 3 बॉल वरती तब्बल 19 धावा खर्च केल्यात त्या
ऋषीने. गारपोली टीम थोडीशी बॅकफुटला आली. संघ जाऊन पोहोचला जय हनुमान क्रिकेट संघ नेवाळी 42 या आकड्यावरती. आणि मगाची उल्लेख देखील केले की 50 पेक्षा जास्त धावा जर आल्या या मॅच मध्ये तर डोकेदुखी होऊ शकते. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये फिल्डर तिथे आहे. थोडंसं झालं फंबल. दुसरी धाव पाहिजे संकेतला, दुसरी मिळणार नाही आणि रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल संकेतला. पहिला गडी बाद. अक्षरशः मी म्हणेन ऋषीला डोकेदुखी ठरत होता संकेत आणि तो बाद झालाय. रनआउटची विकेट मिळाली आहे आणि आता धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 43 धावा 43. श्रीपती बाबा उमरेली टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांना विनंती की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दरम्यान विनंती करेल पुन्हा एकदा हुराले टीम आणि त्याच्या विरोधात वर्णे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे जिथे केला जाईल मध्यंतराला आपला टॉस. चांगला फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून लॉंग चेस आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एक वाईट बॉल आला, एक सिंगल आली आहे. थोडीशी महागडी कामगिरी ऋषीची. धावफलक पोहोचलाय ते 47 धावा धावफलकावरती. आदरणीय समीरजी मामनकर यांचे या स्पर्धेत सुमीजी मामनकर यांच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुमीजी मामनकर सर मंचावरती यायचं आहे. आपण आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. येस कॉम्बॉक्स. षटक क्रमांक संपले तिसरं आणि 3 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचेल 48 धावा. अजूनही 1 षटकांचा खेळ शिल्लक आहे परंतु सुस्थितीमध्ये आता येऊन पोहोचलाय तो जय हनुमान नेवाळे संघ. चांगली बॅटिंग बघायला मिळाली आपल्याला. एका बाजूला संकेत आणि अजिंक्य या दोघांच्या माध्यमातून. संकेतने सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये डॉट बॉल खेळले, त्यानंतर आली सिंगल, तदनंतर ते 3 षटकार आणि या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक बघायला मिळाली. काल मला सोडे 5 चेंडूमध्ये 5 षटकार या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. नागेश उगडाच्या माध्यमातून तब्बल 102 धावा 4 ओव्हरमध्ये. इम्पॉसिबल. 12 बॉल 43. अमोल दरेकर 8 बॉल 32. नागेश उगडा 6 बॉल 25. वसंत होला. सगळे रेकॉर्ड्सच मोडून टाकले पळसदरी टीमने आपल्या होम पिच वरती. मयूर आडवा बाटणे पाठीमागच्या दिशेने गेलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मयूरच्या पहिला बॉल वरती चौकार आला ऑन साइडला. धावफलक पोहोचेल 52 धावा आणि अर्धशतक कंप्लीट झालंय नेवाळी टीमचं. 50 पेक्षा जास्त धावा 52 धावा. खोलात टाकलेला बॉल हलकेशी अपील करण्यात आली. पिचिंग ऑफस्टंप पंच सांगतायत इम्पॅक्ट कोणती धाव नाहीये. अजिंक्य स्ट्रायकर एंडलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 52 धावा धाव फलकावरती. जितके चेंडू अजिंक्य खेळेल तितक्या धावा नेवाळी टीमसाठी बघायला मिळतील. एका हाती लढलाय खरं तर. जरूर 3 षटकार संख्येच्या बॅट म्हणून आले परंतु तो बाद झालाय. ओव्हरपिच बॉल गेलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे डाऊन द ग्राउंडचा हा उत्तुंग असा षटकार.
आणि त्याला स्लॉट मधल्या बॉलला बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. या मैदानावरती भरपूर चेंडू जाताना तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं कारण आहे की परिसीमा अगदी लहान आहे, छोटं मैदान आहे, नवीन केलेलं मैदान आहे आणि या नवीन पिच वरती जी बॅटिंग पॅराडाईज विकेट करण्यात आहे, टणक विकेट, ते अगदी पोषक आहे बॅटिंगसाठी. धावफलक पोहोचलाय 58 धावा. दरम्यान मुख्य या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अर्थातच विशालजी निगुडकर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आज थोडा ड्रेसिंग मध्ये चेंज आहे त्यांच्या, अगदी एक डान्सिंग पर्सनॅलिटी या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये विचार करायला गेलं तर गारपोली टीमच्या गोलंदाजांनी धुरंदर गोलंदाजी केली होती. अगदी ज्या षटकांमध्ये धावा यायच्या असतात तिथे धावा रोखल्या होत्या, परंतु तदनंतर आता या षटकांमध्ये अगदी धुवाधार बॅटिंग जनमान नेवाले टीमची. सगळे चेंडू पुढ्यात पडतात आणि त्याला बाजूच्या प्लॉटमध्ये पाठवण्याचं काम करतोय अजिंक्य. स्लॉटमध्ये चेंडू सगळेच बघायला मिळाले आपल्याला. मयूरची पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लगातार 2 षटकार. धावफलक पोहोचलंय 64 धावा. 64 धावा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. धाव घेण्याचे प्रयत्न नाहीत अजिंक्यच्या माध्यमातून. धावफलक पोहोचलंय ते एकूण 64 धावा. अजिंक्य खेळतोय 14 चेंडूमध्ये 42 धावा आणि गणेश एकही चेंडू त्याने फेस केला नाही आणि एकही धाव नाहीये. इथे आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने तिथे झाली, मिसफीड आलाय. चौकार. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलाय. आणि जर आवडली असेल बॅटिंग अजिंक्यची तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय बॅटिंग केली. 15 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा आणि आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती केडीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून 15 चेंडू 46 धावा, 3 डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल, 2 डबल आणि षटकारांची आतिषबाजीच केली आहे अजिंक्यने. आपण पाहतो एकीकडे ओराले टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी वर्णे टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन्ही टीम मध्ये टॉस करूयात आपण. मध्यांतर या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. दरम्यान चला विलासजी दरेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एकीकडे वर्णे टीम आरुष 11 वर्णाई वर्णे आणि त्याच्या विरोधात टीम ओराले. टेल आलाय आणि डिसिजन वर्णे टीम. हॅलो, पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करू. येस, वर्णे टीम पळसदरीच्या या पुण्यनगरीमध्ये एक चांगली भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आशीर्वाद क्रीडा मंडळाच्या वतीने पळसाई चषक, काय सांगाल या संदर्भात? चांगलं आयोजन केलंय आणि आम्हाला पळसदी ग्राउंड लक्की असतो. प्रत्येक वर्षी आम्ही फायनल मारतो इथं, पण ह्या वर्षी पण आम्ही प्रयत्न असेल फायनल मारण्याचाच प्रयत्न असेल. चला ओराले टीमच्या कॅप्टनकडे जाऊयात. अर्थातच टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही देखील पहिले क्षेत्ररक्षणच केलं असतं, परंतु आता टॉस गमावलाय. परंतु असं असताना सध्या बॅटिंग करताना कितपत धावा आपल्या धावफलकावरती येणं अपेक्षित आहेत? 50-55 धावा आम्हाला टार्गेट करायला लागतील. आज कर्जत नगरीमध्ये आपला प्रवास पाहायला मिळतोय, काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि असंच आयोजन दरवर्षी होत राहू. वेल, चला तुमच्या शुभेच्छांचा आमच्याकडून सुद्धा स्वीकार आहे आणि चला आपण मॅचकडे वळूयात. अर्थातच बीसीसी गारपोल यांनी जनमान नेवाले सेकंड इनिंगला या प्रारंभ जरूर होईल. अगदी तगडी फाईट अजिंक्य वेलोसीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अर्थातच आता या बॅटिंगसाठी फार मोठं लक्ष केंद्रित करावं लागेल. बहुतांशी 46 धावा मला वाटतंय अजिंक्य वेलोसीने धावफलकावरती लगावल्यात. विजयासाठी 69 धावसंख्येची गरज आहे, परंतु जर नॉट आउट पारी अजिंक्यची पाहायला मिळाले 46 अफलातून. जेव्हा मॅचकडे इथे बीसीसी गारपोली टीमच्या बॅटरला चमकणं हे काय आहे
ते मात्र या रात्रीमध्ये त्याला सिद्ध करावं लागेल. तो कोणता बॅटर आहे हे फार महत्व आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. एकीकडे आपण पाहतोय अक्षय, तर दुसरीकडे KTC जगतातलं फार मोठं नाव सचिन राऊत. शुभम गोलंदाजी मार्कवर. क्रिकेटचा हा महाकुंभ मेला. पहिल्याच बॉल वरती कडवी झुंज देण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल. आउटफील्ड स्लो झाली आहे आणि परिणाम दुसऱ्या धावेचाच पाहायला मिळतोय. फटका चांगला सजवला होता, परंतु यावेळी आपण पाहतोय दुहेरी धावेने श्री गणेशा धावसंख्येचा BCC गारपोली टीम. एक धाव जरूर कंप्लीट झाले. धोका जरूर पत्करला होता सचिन राऊतने या ठिकाणी. अगदी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती येईल. चला प्लीज सेट अप युअर फिल्डिंग जर्मन नेवाली टीम. डोंट वेस्ट टाइम. चला आमचे सार्थक या ठिकाणी ज्यांचं आगमन होत आहे. काहीशा विश्रांतीनंतर ते पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. अगदी स्वीट साऊंड आणि त्याच समेत आमचे आदित्य सुद्धा उपस्थित होत आहेत. चांगला फटका. अगदी पळसदारी टीमची समालोचकांची एवन जोडी. मोठा रणसंग्राम यावेळी गारपोली टीमला मैदानावरती आणणं अपेक्षित आहे. शुभमा गोलंदाज आहे. हा बॉल आलाय डॉट. डॉटच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. परंतु इथे येतोय फटका. यावेळी येथील अक्षयच्या बॅट मधून सचिनच्या बॅट मधून येथील या ठिकाणी 4 धावा. पहिला षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 7-8 आकड्यावरती. पुलर लेंथ आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक जीवाचा आकांत करतोय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. सचिन राऊतच्या पारीचा इथे अंत होत आहे. षटक क्रमांक 1 आला समाप्ती पथावरती.
जरूर द्यावं लागणार आहे. परंतु गोलंदाजी मार्क वरती जयमान निवाले टीम कडून गोलंदाजी करतोय प्रीतम. प्रीतमचा नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल. हा बॉल येईल डॉट. हा चांगला फटका आहे. बॉल थांबणार नाही, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय तो मात्र अक्षयच्या बाट मधून ब्रँडेड सिक्सर. आणखी एक स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग लाईन. मी म्हटलं होतं की मैदानात याची गरज आहे. इथे आयवा झेल टिपलाय, परंतु सध्या तरी कोणतं पारितोषिक नाहीये. शेवटच्या रजनीमध्ये मजा येणार आहे. अफलातून व्हॉट अ बॅटिंग लाईन. बॅक टू बॅक 2 सिक्सर. ऑन षटकार हॅट्रिक. चांगला फटका पॉइंटला स्वीप केलाय. बॉल जातोय 4 धाब्यांसाठी खणखणीत. अक्षयच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. रखतीये 24 या आकड्यावरती. 24 रनचा स्कोर बोर्ड. उचलण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच बॉल होता, खरं म्हणायला गेला तर अगदी शरीरावरती घेतला अक्षयने. या बॉल वरती फक्त बॅटला दिशा द्यायची होती, कनेक्टिव्हिटी करता आली नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहतोय या बॉलला त्याने मिस केलं गेलंय. अगदी डॉट येतोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रीतम. 3 मोठे फटके आणि 2 डॉट बॉल. लास्ट बॉल दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक. यावेळी बॉल थांबत नाहीये. उंची जरूर गाठली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. सक्सेस. अगदी मी तर म्हणेल पूल केला आणि पूलला मात्र सक्सेस केलाय. अगदी पाहतोय अक्षयच्या बॅटमधून आणखी एक षटकार आणि याच षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे ती मात्र 30 या आकड्यावरती. जरा पहिल्या इनिंग कडे लक्ष केंद्रित करूयात. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये अभि आणि अक्षयने जी गोलंदाजी केली 30 धावा धावफलकावरती. अंकीचे अगदी जर मी म्हटलं ना की पहिल्या इनिंग कडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. कारण एकीकडे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14, द्वितीय षटकामध्ये आल्या होत्या 9, म्हणजे टोटल त्यावेळी जर आपण पाहायला गेली तर 23 धावा आल्या होत्या. यावेळी
भैरवनाथ गारपुलीच्या धावफलकावरती अद्याप तरी 30 धावा आहेत, परंतु पुढची 2 षटके भैरवनाथ गारपुलीने धावा बहाल केल्या होत्या तब्बल 52. आता याच धावा कुटण्याची संधी आहे, पूर्ण करावी लागेल. अगदी मी तर म्हणेल जर्मन निवाली टीम थोडा संकटात जरूर असेल, परंतु यावेळी अक्षयच्या बाटमधून आलेले कणकर षटकार बरेच काही मैदानात सांगून देत आहेत. असं बऱ्याच जणांना वाटलं होतं सुरुवातीला की मॅच एकतर्फी जरूर पाहायला मिळेल, परंतु अक्षय नावाच्या वादळाने या मॅचला युटर्न दिलाय. सांगून देतोय सलामीला मिळालोय आणि संघाचा एक खंदा आधार म्हणून मैदानात जरूर उभा असेल. सांघिक 30 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 39 धावा संख्येची गरज आहे. आणखी स्ट्रोक प्रथमेशच्या बॅटमधून येतोय. खणखणीत दणदणीत हा षटकार ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. मैदानात कुणी एंटर करणार नाही याची दोन्ही टीमने नोंद घ्या. षटकार जरूर आलाय, फार चांगला संघर्ष सध्या, अगदी मोठा बाटल. फटका टॅप करून जरूर आलाय. इथे मात्र एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 37 आकड्यावरती. येणारे 10 बॉल आणि गरज असेल ते आता 32 धावा संख्येची. जर्मन निवाले टीम गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रामदास. वाईट वाईट आणि वाईट होत आहे ते संघासाठी मी तर म्हणेल. अगदी रामदास गोलंदाजी करत असताना इथे आलाय वाईट. यस, ओराले टीमचा कॅप्टन आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बी फास्ट. ओराले टीम आपला कॅप्टन आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. हा चांगला बॉल लोअर फुलटॉस होता. खरं म्हणायला गेलं तर या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होता, कनेक्ट करता आला नाहीये. टोटल जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 38 आकड्यावरती. यस, बॅटर रिव्ह्यू. येस, ओके, जाऊया आपण टेक्निकल टीम कडे. थर्ड अंपायर, तिसरे ऑफिशियल. चला आपण टेक्निकल टीम मध्ये जॉईन व्हायचं, जिथे मात्र KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून क्लॅरिटी आणि क्वालिटीचा संगम दाखवणारी ही वाहिनी. फेअर डिलिव्हरी. हा बॉल डॉट आलाय. बरंच काही या सामन्यामध्ये सांगून जातोय. अगदी बॉलला सोडणं अक्षयला थोडं महागात पडलं या ठिकाणी, कारण गोलंदाजी मार्कवरती रामदास आहे. दुसरं षटक मोठ्या धावसंख्येत जरूर आलंय. तिसऱ्या षटकाच्या धावा थोड्या रोखण्याचा प्रयत्न आहे रामदासचा. पहिल्या बॉलवरती प्रथमेशकडून त्याने षटकार जरूर खाल्ला होता. तदनंतर एक, तदनंतर वाईट, तदनंतर दोन्ही बॉल डॉट आलेत. हा फटका सजलाय. बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय 4 धावांसाठी. अक्षयच्या बॅटमधून हा चौकार, या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे जाते.
जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 42 या आकड्यावरती. फार निर्णायक क्षणी निर्णायक बॅटिंग आहे, परंतु फार निर्णायक क्षणी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. जे 2 बॉल डॉट आलेत त्याची भरपाई मैदानात वसूल केली जाईल का? अजिंक्य सध्या गोलंदाजाला नाचवतोय, परंतु तशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे. इथे काय घडलंय मी म्हटलं तर अजिंक्य गोलंदाजाला नाचवतोय आणि अशा वेळी बॅट ची कडा घेऊन गेलेला बॉल लॉंग स्टॉप रिजन कडे येतोय. तो आणखी एक दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 69 धावा संख्येचा पाठलाग करत असता मात्र करायच्या आहेत येणारे 6 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये मी म्हटलं होतं की शेवटच्या 2 षटकांमध्ये बीसीसी गारबोली टीमने ज्या 52 धावा खर्च केल्यात त्या 52 धावा त्यांना वसूल करायच्या आहेत. आता या 3ही षटकांना आपण बॅकफुटवरती टाकूयात, कारण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत होता 20 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे 23 कमवायच्या आहेत. काय घडेल मॅच मध्ये माहित नाहीये. सामना कोणाच्या बाजूने झुकला हे सांगू शकत नाहीये, कारण आता 6 बॉल 23 धावा संख्येची आवश्यकता आहे. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 46 या आकड्यावरती. वॉट अ मॅच. अगदी अफलातून रोमांच भरलेत. प्रत्येकाच्या हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच आहे. जशी बॅटिंग लाईन यावेळी पाहायला मिळाली ती जनमान नेवाली टीमची, त्याच पद्धतीची बॅटिंग लाईन बीसीसी गारपोली टीमचे. अफलातून बॅटिंग आहे. अगदी दोनही बॅटरचं मात्र मनापासून कौतुक करेल. अजिंक्य बॅलोसीची 46 धावांची वादळी केली आणि तदनंतर आपण पाहतोय अक्षय आणि त्याच्या समोर प्रथमेश बॅटर. हा बॉल आलाय डॉट. पाच बॉल 23 ची आवश्यकता आहे. इथे आलाय डॉट. चार बॉल 23 ची आवश्यकता आहे. चार बॉल 23 ची गरज आहे. निर्णायक बॉल. काय संघर्ष आहे. इथे एकच धाव पाहायला मिळते. 3 बॉल 22. रोशन खोपकर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. षटकार जर आला तर 500 रुपये रोशनजी खोपकर यांच्याकडून. क्या बात आहे. दिलेरीची दाद देईल रोशनजी खोपकर, कारण सामना मी तर म्हणेल औपचारिकतेच्या दृष्टीने पाहायला मिळतोय, परंतु यावेळी तुमच्या दिलेरीची दाद देईल रोशनजी खोपकर. जर षटकार आला तर बॅटरसाठी 500 रुपये जरूर प्राप्त होतील. या बॉलवर, याच बॉलवर.
इथे आले विकेट. नेक्स्ट मॅच वर्णे आणि होराले. इथे फटका जरूर आलाय. लास्ट बॉल दिस मॅच. मॅच इथे फिनिश होती. अगदी जर्मन नेवाली टीम इथे विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि ग्रेट परफॉर्मन्स. अगदी BCC गारपुली आपलं सुद्धा गोड कौतुक. या ठिकाणी फार चांगला संघर्ष तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि अजिंक्य वेलोसिटरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट वन मॅन आर्मी 46 धावा धावफलकावरती त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळाल्यात. येस कमांड इज